नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहेत पुणे शहर पोलीस भरती ग्राउंड. या ग्राउंडबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं असते, उंची कुठं घेतात, छाती कुठं मोजतात, बायोमेट्रिक कुठं आहे, तसेच गोळाफेक 100 मीटर व 1600 मीटर कुठं होणार आहे ते आपण सर्व माहिती आज घेणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला याबद्दल सर्व माहिती कळून जाईल. हा आहे ग्राउंड समोरील रस्ता. याच्यानंतर आपण याच्या पुढील आहे ते गेट नंबर 1. या गेटने आपण प्रवेश करायचा आहे. या गेटच्या समोरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे इथे होईल. हे टेबल लागलेले आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे आहेत. हा समोर दिसतो तो सेट क्रमांक 1. या ठिकाणी आपले उंची, छाती सर्व घेण्यात येतील. इथे अधिकारी वर्ग बसलेले असतात, त्यांना तुम्ही अपील करू शकतात उंचीमध्ये किंवा छातीमध्ये अडथळा आल्यावर. इथे तुमची उंची वगैरे घेण्यात येतील. उंची, छाती वगैरे इथं मोजून झाल्यावर इथं चेस क्रमांक तुम्हाला वाटप होईल. तिथून पुढं जायचं. आपल्याला चेस क्रमांक भेटल्यावर पुढील सेट क्रमांक 2 मध्ये जायचं. तिथे आपली बायोमेट्रिक होईल. हे आहे समोरील मोकळं ग्राउंड. या ठिकाणी आपल्याला आपल्या हिटवारीज बसवलं जाईल. त्यानंतर आपले डिटेल घेऊन आणि ह्या समोरील गेटने तुम्हाला प्रवेश करण्यात येईल. त्यानंतर तुमची डिटेल घेऊन सर तुम्हाला या ग्राउंडवर घेऊन येतील. हा 400चा ट्रॅक आहे. ग्राउंडवर आल्यानंतर तुमचं पहिलं 1600 किंवा गोळा किंवा 100 मीटर काही होऊ शकतं. इथं हे आहे गोळ्याचं ग्राउंड. गोळ्याचं इथं 7 ते 8 ग्राउंड आहेत. त्यानंतर बघणार आपण 100 मीटरचा ग्राउंड. 100 मीटर हे मातीवरती आहे. तुम्ही इथं स्पाईक पण घालू शकता. ग्राउंड हे 16 किंवा 17 तारखेला चालू होणार आहे. पहिलं ग्राउंड इथे मुलींचं होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुणे शहरी पोलीस भरतीचे आपण सर्व डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण टाकणार आहेत. ग्राउंड चालू झाल्यानंतर पण व्हिडिओ टाकण्यात येईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल कुठं कसं जायचं, कोणत्या ठिकाणी काय आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा.